आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय जगतातल्या बातम्या, पण वेगवान स्वरूपात पाहूयात जगाच्या पाठीवर. रशियन सैन्यानं मारिउपोलमध्ये निवासी अपार्टमेंट बांधण्यास सुरुवात केली आहे. तर असोसिएटेड प्रेसनं शुक्रवारी मारिउपोलच्या बाहेरील भागात सुरू असलेल्या कामाचं चित्रीकरण केलं. इमारतीच्या कामाची देखरेख रशियन लष्करी बांधकाम कंपनी करते आणि भावी रहिवाशांना ऑफरवर असलेल्या सुविधा दर्शवून एका प्रतिनिधीने नमुना अपार्टमेंटचा दौरा केला. या अपार्टमेंटचं वेगवान काम जे आहे ते केलं सुरू असून प्रत्येक युनिटमध्ये स्वयंपाकघर, स्नानगृह आणि फिक्सचरसह सुसज्ज असणार आहे. लॉस एंजेलिस विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या आठवड्याच्या सुरुवातीच्या तुलनेत प्रवाशांना कमी विलंब आणि उड्डाणं रद्द केल्याचा अनुभव येतोय. वीकेंडमध्ये जवळपास 48 दशलक्ष लोक घरापासून किमान 50 मैल किंवा त्याहून अधिक प्रवास करतील. तर पेट्रोलची राष्ट्रीय सरासरी किंमत $5च्या जवळपास असताना कार प्रवासात देखील विक्रम होईल. पूर्व किनारपट्टीवर शुक्रवारी दुपारच्या मध्यापर्यंत एअरलाइन्सनी 350हून अधिक US उड्डाणं रद्द केली. तर 22 जून ते बुधवारपर्यंत किमान 600 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर यांनी कीव भेटीदरम्यान युक्रेनला 1 अब्ज युरोची मदत जाहीर केली. 2022 आणि 2023च्या उर्वरित भागासाठी मदतीमध्ये मानवतावादी सहाय्य, देशाच्या पुनर्बांधणीसाठी समर्थन आणि संरक्षण समर्थन समाविष्ट असेल. तर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोअर यांनी हे सांगितले. युक्रेनियन बंदर शहर ओडिसाजवळ झालेल्या स्ट्राईकनंतर क्रेमलिननं नागरिक किंवा नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचं नाकारलंय, ज्यामध्ये किमान 19 लोक मारले गेले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मीडियाला सांगितले की युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईमध्ये युद्धसामग्रीच्या गोदामांना आणि भाडोत्री सैनिकांच्या एकाग्रता आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. रशियन फेडरेशनचं सशस्त्र दल विशेष लष्करी ऑपरेशन दरम्यान नागरी वस्तू आणि नागरी पायाभूत सुविधांच्या साईटला लक्ष्य करत नाहीत, असंही पेस्कोव्ह म्हणाले. पूर्व युक्रेनियन शहरात होणारे अपघात पाहणं भावनिकदृष्ट्या कठीण आहे, कारण तिथं हल्ले हे तीव्र होत आहेत. तर स्लोव्हियान्स्काचे महापौरांनी ही माहिती दिली असून डोनबास आणि युक्रेनचं बहुतेक रशियन भाषिक औद्योगिक केंद्र आहे. मॉस्कोने लिसिचन्स्क ताब्यात घेतल्यास हे शहर रशियाच्या मोहिमेतील पुढील प्रमुख लक्ष बनू शकतं. पूर्वेला 70 किलोमीटर लायसियान्स्क लुहान्स्क प्रांतातील शेवटचं युक्रेनियन किल्ला आहे आणि आता दिवसातून किमान 4-5 वेळा गोळीबार या ठिकाणी होत असल्याचं तिथल्या महापौरांचं म्हणणं आहे. युक्रेनच्या सुमी प्रांतातील सेरेडिना बुडा शहरामध्ये रशियन गोळीबारात जवळपास 10 घरं उद्ध्वस्त झाली आहेत. तर देशाच्या अंतर्गत मंत्रालयानं सांगितलं, अधिकृत चॅनलवर माहिती प्रसारित केलेल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. संपूर्ण शहरामध्ये प्रचंड विनाश झालाय. युक्रेनच्या गृह मंत्रालयानं या संदर्भात ही माहिती दिली. तर रविवारी पहाटे हा हल्ला झालाय. डोनेट्स्कमधील फुटीरतावादी अधिकाऱ्यांनी सांगितलं, युक्रेनियन सैन्यानं शनिवारी सलग 3ऱ्या दिवशी या प्रदेशावर गोळीबार केलाय, कारण या ठिकाणी रहिवाशांना आश्रयस्थानांमध्ये राहण्यासाठी बोलावलं होतं. रशियन राज्य टीव्हीनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अपार्टमेंट, इमारती आणि गोळीबारामुळे उद्ध्वस्त झालेले निवासी भाग दिसत आहेत. तर व्हिडिओमध्ये नागरिकांजवळपास असणाऱ्या स्फोटांपासून वाचण्यासाठी इतरत्र पळताना देखील नागरिक दिसत आहेत. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मायकोलॅव प्रदेशामध्ये आघाडीवर असलेल्या सैन्याला भेट दिली आणि त्यांच्या सेवांसाठी त्यांना पदकं आणि गुणवत्तेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. झेलेन्स्कींनी सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी वेळही दिला. तर मी तुमच्यापैकी प्रत्येकाचेच आभार मानतो, असं ते म्हणाले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या रशियन लष्करी डॉक्टरांचे आभार मानले. सेंट पेटर्सबर्ग येथून रशियन नियंत्रित प्रदेशातील रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ लिंकद्वारे ते बोलताना म्हणाले की रशियन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना दरम्यान धैर्य, संयम, करुणा आणि आत्मत्याग दर्शवलाय. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी शुक्रवारी झेक पंतप्रधानांची भेट घेतली, कारण देशाने EUचे अध्यक्षपद स्वीकारलं आणि झेक नेते पेटफियाला त्यांच्या बाजूला असलेले उर्सुला व्हॉन डेर लेन म्हणाले की युक्रेनमधील संघर्षाच्या बाहेर ऊर्जा सुरक्षा हा येत्या काही महिन्यात EU समोरील सगळ्यात महत्त्वाचा विषय असून 27 सदस्यांच्या गटातील सामान्य आव्हानांचा सामना करण्यासाठी झेक प्रजासत्ताकच्या 5 भागांच्या योजनेबद्दल चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांची भेट झाली. दोघांनी रशियन स्रोतांपासून ऊर्जा स्वातंत्र्यावर सहमती दर्शवली, तसंच एक समान योजना आणि सहकार्याला प्राधान्य दिले.
तर रो विरुद्ध रेड या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः डेमोक्रेट आणि गर्भपातात समर्थन देणाऱ्यांमध्ये गर्भपात किंवा महिलांच्या हक्कांना सरकारसाठी प्राधान्यक्रम देण्याची मागणी केली जाते। यामध्ये अमेरिकन लोकांची वाढती टक्केवारी एका नव्या सर्वेक्षणात आढळते। मध्यावधी निवडणुका येत असताना अध्यक्ष जो बायडेन आणि डेमोक्रेट्स या मुद्द्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील। मात्र व्यापक निराशावाद आणि देशासमोरील असंख्य संकटांमुळे हे स्पष्ट झालेलं नाही की सत्ताधारी त्या मतदारांना मतांसाठी प्रवृत्त करतील की त्यांची निराशा होईल। द हँडमेड्स टेल या कादंबरी आणि टीव्ही मालिकेतील पात्रांची वेशभूषा करून गर्भपात हक्क कार्यकर्त्यांनी गुरुवारी अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स येथील निवासस्थानी अमेरिकेच्या राजदूतांसमोर निदर्शनं केली। त्यांनी गर्भपातासाठी महिलांचं संविधानिक संरक्षण काढून घेणाऱ्या रो विरुद्ध वेड्स या यूएसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली असून ऐतिहासिक निर्णयामुळे अमेरिकेमधील सुमारे अर्ध्या राज्यांमध्ये गर्भपातावर बंदी घालण्यात आली आहे। तर कमी किमतीच्या एअरलाइन्स रायनएअर आणि इझीजेटनं उन्हाळी हंगामाच्या पहिल्या महिन्यात बार्सिलोना आणि मालागासह स्पेनमधील अनेक केंद्रांमध्ये संपाची मालिका सुरू केली आहे। बार्सिलोना एल प्रॅट विमानतळाच्या टर्मिनल 2 वर इझीजेटच्या संपाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी हवाई वाहतुकीमध्ये कोणताही मोठा विलंब किंवा विमानसेवा रद्द झालेली नाही। तर इझीजेटचे केबिन क्रू कर्मचारी 1, 2, 3, 15, 16 आणि 17 तसंच 29, 30 आणि 31 जुलै दरम्यान सलग संपाच्या पवित्रेत आहेत। युनियन नेत्यांचं म्हणणं आहे की कंपनीला फ्रान्स आणि जर्मनीसारख्या इतर EU देशांच्या बरोबरीनं वेतनाच्या कामगारांच्या मागण्यांवर पुनर्विचार करण्यास आणि त्यांचं पालन करण्यास अनुमती देण्याचं उद्दिष्ट आहे। बार्सिलोनाहून निघणाऱ्या 20 रायनएअर उड्डाण रद्द करण्यात आली आहे। पॅरिसमधील चार्ल्स द गॉल विमानतळ आणि इतर फ्रेंच विमानतळावरील उड्डाणं शुक्रवारी विस्कळीत झाली होती, कारण विमानतळ कर्मचाऱ्यांनी महागाईचा सामना करण्यासाठी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारत निषेध दर्शवलाय। यंदा जागतिक विमानतळांना मोठा फटका बसणं ही सगळ्यात मोठी आणि नवीन समस्या आहे, कारण 2 वर्षांच्या कोविड निर्बंधानंतर हवाई प्रवास पुन्हा सुरळीत झाला असताना अलीकडे लंडन, आम्स्टरडॅम आणि इतर काही युरोपियन आणि US शहरांमध्ये दिसलेल्या गोंधळापासून फ्रेंच विमानतळ बऱ्यापैकी सावरले। मात्र शुक्रवारी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी फ्रान्सच्या उन्हाळी प्रवासाच्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन करत महागाईच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। केनियामध्ये नैरोबी परिसरामधील प्लास्टिकच्या कचऱ्याचं दृश्य आता समोर आलेली आहे। तर आता नोमा ग्रीन प्लास्टिक लिमिटेड नावाचे स्टार्टअप दर महिन्याला 30 टनांना पूर्ण या प्लास्टिकचं वर्गीकरण करतात। 7 कर्मचाऱ्यांमधून विविध डंपमधून कचरा गोळा केला जातो आणि त्याचं वर्गीकरण केलं जाते। तर थर्मोरेग्युलेट उपकरणं वापरून मोल्ड्सद्वारे ते गरम केलं जातं आणि नंतर खांब, फरशा, टेबल आणि बाहेरच्या फर्निचरच्या इतर तुकड्यांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं। हाँगकाँग प्रदेश चीनमध्ये परत आल्याच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त चीनी ध्वजाचं प्रदर्शन हाँगकाँगमध्ये करण्यात आलं। काही शॉपिंग सेंटर्सनी उत्साह दाखवत पुढाकार घेतला आणि काही कंपन्यांनी तर हा दिवस साजरा करण्यासाठी मोफत राईड्ससारख्या जाहिराती सुद्धा दिल्या होत्या। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दौऱ्यामुळे या वर्धापन दिनानिमित्तानं पोलिसांनी नेहमीपेक्षा मोठी सुरक्षा ठेवली होती। तर याचा अर्थ असा की पारंपरिक ध्वज उभारणी समारंभ आणि त्या स्थळाच्या आसपासचे भाग सामान्य नागरिकांसाठी बंद होते। 1 जुलै रोजी हा कार्यक्रम व्हिक्टोरिया हार्बरवरील खुल्या भागात होतो, ज्याला गोल्डन बहनिया स्क्वेअर असं म्हटलं जातं। मेलिला आणि मोरोक्कोच्या स्पॅनिश एन्क्लेव्हच्या सीमेवर 23 लोकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ शुक्रवारी हजारो लोक स्पेनमध्ये रस्त्यावर उतरले। बार्सिलोनामध्ये आफ्रिकन डायस्पोरामधील अनेकांच्या निदर्शकांनी वंशवाद आणि वसाहतवादाच्या विरोधात घोषणा देत शहराच्या मध्यभागी आपला मोर्चा वळवला। 24 जून रोजी आणि आश्रय शोधणाऱ्या लोकांनी सीमेवरील कुंपण वाढवण्याचा वारंवार प्रयत्न केला। दरम्यान हे मृत्यू झाले आणि मोरोक्कोच्या मानवाधिकार संघटनेनं अधिकृत मृत्यूची संख्या 27 इतकी सांगत स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिलाय। अशातच स्पॅनिश गैरसरकारी संस्था वॉकिंग बॉर्डर्सने 37 मृत्यूची नोंद केली आहे। तर नॅडोर आणि मेलिला या स्पॅनिश एन्क्लेव्हच्या सीमेवर 23 लोकांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ शुक्रवारी रबात संसदेच्या बाहेर निदर्शक जमले होते। तर मेलिला सीमेवर ठार झालेल्या स्थलांतरितांसाठी सत्य आणि न्याय आणि स्थलांतरित हे गुन्हेगार नाहीत असे बॅनर धरत मानवाधिकार गटांचे सदस्य आणि काही स्वयंसेवी संस्थांनी स्वतंत्र तपास सुरू करण्याची मागणी केली। आम्ही आमचा राग व्यक्त करण्यासाठी आमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेच्या बाहेर एकत्र येण्याचा निर्णय घेतला असंही आंदोलकांनी सांगितले।
शुक्रवारी त्रिपोलीमध्ये शेकडो युवा निदर्शकांनी राष्ट्रीय निवडणुका आणि लिबियाच्या संक्रमणकालीन कालावधीच्या समाप्तीची मागणी करत निदर्शनं केली आहेत। या आठवड्यात जिनिव्हा येथे 2 दिवसांच्या संयुक्त राष्ट्र मध्यस्थीतील चर्चेदरम्यान देशातील 2 वरिष्ठ लिबियन अधिकारी निवडणुकीच्या संवैधानिक चौकटीवर करार करण्यात अपयशस्वी झाल्यानंतर आक्रोश करत निषेध दर्शवलाय, तर बेंगाझी, मिसराता आणि तोब्रुक येथे देखील अशीच निदर्शनं करण्यात आली आहेत। दिवंगत जॉन मॅकेन आणि गॅब्रिएल गिफर्ट्स आणि त्याचबरोबर डेन्झिल वॉशिंग्टन हे त्या 17 लोकांपैकी आहेत ज्यांना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हस्ते राष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम देऊन सन्मानित केले। तर व्हाईट हाऊसनं असोसिएटेड प्रेससह जाहीर केलेल्या बायडेन यांच्या सन्मान यादीमध्ये हॉलिवूड, क्रीडा, राजकारण, लष्करी, शैक्षणिक आणि नागरी हक्क, सामाजिक न्याय, वकिली या क्षेत्रातील हयात आणि दिवंगत दिग्गजांचा समावेश असून US ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स यांनी देखील हा पुरस्कार त्यांना मिळणार आहे। संसदेमध्ये अविश्वासदर्शक ठरावानंतर पाश्चिमात्य समर्थक सुधारणावादी किरिल पेटकोव्ह यांनी राजीनामा दिल्यानंतर 4 दिवसांनी बल्गेरियाच्या अध्यक्षांनी देशाच्या अर्थमंत्र्यांना नवीन सरकार बनवण्याचा आदेश दिलाय। पेटकोव्हच्या वी कंटिन्यू द चेंज पक्षातील एसेन वॅसिलेव्हकडे आता रशियासोबतच्या वाढत्या तणावादरम्यान युरोपियन युनियन आणि नाटो सदस्यांचं राजकीय संकट संपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी 7 दिवसांचा अवधी आहे। तर आतापर्यंत त्यांनी पेटकोव्हच्या माजी युती भागीदारांपैकी एकाचा पाठिंबा मिळवलाय। सुदानच्या राजधानीमध्ये शुक्रवारी हजारो संख्येनं नागरिक निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावर उतरले। पूर्व आफ्रिकन राष्ट्रातील हिंसाचाराच्या निषेधार्थ युनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील इतरांनी निषेध केलाय। या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। सुदानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी प्राणघातक क्रॅकडाऊनसह निषेध पूर्ण केला, ज्यामध्ये आतापर्यंत 18 मुलांसह 113 लोक मारली गेली आहेत। मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमध्ये उलगडलेल्या एका प्रकरणात अमेरिकन बास्केटबॉल स्टार ब्रिटनी ग्रीनर या खेळाडूला गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती आणि ती रशियन संघासाठी खेळण्यासाठी परतत होती। त्यानंतर जवळपास 4.5 महिन्यानंतर ब्रिटनी ग्रीनरचा खटला सुरू झाला। ड्रग्सच्या मोठ्या प्रमाणात वाहतूक केल्याबद्दल दोषी ठरल्यास तिला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो आणि सध्या तिची नजरकैद आणखी 6 महिन्यांसाठी डिसेंबर 20 पर्यंत वाढवण्यात आली आहे। आणि यानंतर जगाच्या पाठीवर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ग्रस्त बालकासह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या। शेतात काम करत असलेल्या मजुराच्या अंगावर वीज पडल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील बेटेखारी येथे घडली। या घटनेतील मजूर दिनेश सोनकरचा जागीच मृत्यू झालाय। त्यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीची अवजारे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। जळगाव कृषी विभाग प्रकल्पाअंतर्गत हे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करत शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले। वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही वारीला जायचे, पण मंदिरातल्या देवदर्शनासाठी नव्हे तर चंद्रभागा वाळवंटातील जत्रेत होणारी घाण साफ करण्यासाठी। तुकडोजी महाराजांना पाद्यपूजन मान्य नव्हती, तरीही कैलासवासी महादेवदादा गाडेकरांनी त्यांच्या पादुका पाटसूरला ठेवून घेतल्या। या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची परंपरा अजूनही सुरू आहे। या पादुका शुक्रवारी बुलढाण्यात दाखल झाल्या। आज या पादुका पंढरपूरसाठी रवाना झाल्यात। संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण जमादारवाडीतील संत वामनभाऊ महाराज गड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। जामखेड येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचं आगमन झालं। यानंतर मानाचा अभंग झाल्यावर रिंगण सोहळा इथे पार पडला। इंदापुरात तुकोबांच्या पालखीच्या स्वागतासाठी मूकबधीर मुलांनी सांप्रदायिक दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या दिंडी सोहळ्यात विठ्ठल, रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा करून मुलं सहभागी झाले होते।
धुळे जळगाव रस्त्यावरील एरंडोल गावाजवळ आयशर गाडीतून कत्तलीसाठी नेणाऱ्या 11 गायी 3 वासरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली आहे। या गायी आणि वासरांची किंमत सुमारे 15 लाख इतकी होती। याबाबत एरंडोल पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच वाहनातील गायी आणि वासरांना समर्पण गोशाळेत रवाना करण्यात आलंय। यातील 2 गायींना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलंय। नवी दिल्लीत उड्डाण घेतलेल्या विमानातून धूर निघाल्यानं विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। जबलपूरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। सुदैवानं विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे। DRDO द्वारा विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे पहिले उड्डाण परीक्षण करण्यात आले। हे परीक्षण कर्नाटकाच्या चित्रदुर्गमध्ये झालंय। या कामगिरीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुभेच्छा दिल्यात। DRDOच्या अंतर्गत बंगळुरू येथील रिसर्च लॅब एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने या डिझायनिंग करून तयार केलंय। आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी पुन्हा गंभीर झाली। गेल्या 24 तासात 29 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पुराचा फटका बसलाय। पुरामुळे 76,115 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, तर 51 जनावरे वाहून गेली आहेत। महापुराचा मोठा फटका आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आंतरराष्ट्रीय जगतातल्या बातम्या, पण थोडक्यात। बेल्जियममधल्या ब्रसेल्समध्ये कामगार संघटनांनी मोर्चा काढला। महागाईशी सामना करण्यासाठी पगारवाढीची मागणी कामगारांनी केली। इंधन दरवाढ, महागाईमुळे जगणं आणखी कठीण होत चाललंय। वीज इंधनाचे दर कमी केले तर नागरिकांना महागाईच्या झळा बसणार नाहीत, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आणि या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका बसला। ब्रसेल्स विमानतळावरील उड्डाणं रद्द करण्यात आली। रशिया युक्रेन युद्धानंतर झालेली इंधन दरवाढ, कोरोनाचं संकट, त्यामुळे आता वाहन चालक पर्याय शोधतायत। वैयक्तिक पातळीवर महागाई, इंधन दरवाढीमुळे खर्च अधिक वाढतायत। व्हिएतनाममध्ये गर्दीच्या वेळेस इंधन वाया घालवण्यापेक्षा ॲप बंद करण्याकडे वाहन चालकांचा कल आहे आणि ज्यामुळे ग्राहकांना राईड बुक करणं कठीण झालंय। तर व्हिएतनाममध्ये यावर्षी 4% महागाईचा अंदाज वर्तवला गेला होता। अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी इंधनाच्या किमतीत हस्तक्षेप करत त्या स्थिर करण्याचा इशारा जागतिक बँकेनं दिलाय। उत्तर लेबननमधल्या वीज प्रकल्पात इजिप्तकडून इंधन सिरियामार्गे आयात करण्यासाठीच्या करारावर लेबनन, इजिप्त, सिरियानं मंगळवारी स्वाक्षरी केली आणि या करारामुळे तीव्र ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या लेबननमध्ये आवश्यक असलेल्या विजेच्या पुरवठ्यात वाढ होऊ शकेल। या करारावर अजूनही जागतिक बँकेनं स्वाक्षरी करणं आवश्यक आहे, कारण या प्रक्रियेसाठी वित्तपुरवठा जागतिक बँक करणार आहे। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि इतर आफ्रिकन देशातील डिझायनर्स, मॉडेल्स आणि कलाकारांनी गोमा इथं लिपोता फॅशन शोच्या 8व्या शोमध्ये कलाकृती सादर केली। आफ्रिकन खंडातील फॅशन उद्योगाला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम पूर्व काँगोमध्ये झाला आणि यावर्षी नेहमीपेक्षा अधिक आणि शोनं फॅशन आणि कलांच्या माध्यमातून शांततेचं समर्थन करण्यावर लक्ष केंद्रित केलं। एम्पोरिया अरमानी कलेक्शनमध्ये उन्हाळ्यातील हलक्या चेमरे टोनपासून ते फिकट कोरल प्रिंट्सपर्यंत कलर्स लॉन्च करण्यात आले आहेत। मऊ शर्ट्स, ग्लेट्स आणि जॅकेट, फ्लॅप्स, हायनेक किंवा झिपर ॲक्सेटसह कार्गो शॉर्ट्स आणि प्लीटेड ट्राउझर्स, ड्रॉस्ट्रिंग पॅन्ट याचा समावेश झाला आहे। तर एट्रो ब्रँडचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता। क्रीन एट्रो यांनी मेन्सवेअर कलेक्शन सादर केलंय। क्रीन एट्रोनं सप्टेंबर 2022 पासून क्रिएटिव्ह डायरेक्टर मार्को डी व्हेन्झा यांच्याकडे व्यवसाय सुपूर्द करण्यापूर्वी एट्रो कुटुंबानं डिझाईन केलेलं शेवटचं कलेक्शन सादर केलं गेलंय। इटालियन ब्रँडनं गेल्या वर्षी एल कॅटरिन या कंपनीतला 60% हिस्सा विकला। माजी क्रिएटिव्ह डायरेक्टर विरोनिका इट्रो यावेळेस भावूक झाल्या होत्या। इटालीचा प्रसिद्ध ब्रँड वर्साचे हा ब्रँड मेडुसा या त्यांच्या ओळख असलेल्या चिन्हाची ॲनिमेटेड व्हर्जन आणणार आहे।
इटालीच्या फॅशन डिझायनर डोनाटेला वर्साचे यांनी मेन्सवेअरमध्ये रंगसंगतीत बदल केले. तरुणाईसाठी आणखी वेगळे पॅटर्न्स आणण्याचा वर्साचे ब्रँडचा प्रयत्न आहे. लेमन येलो, ऑरेंजमधल्या विविध छटा यात वापरण्यात आल्या. मॉस्को फॅशन वीकमध्ये स्लावा सवेज, व्हॅलेंटाईन, येडास्किन, एलेन आणि जुलिया यासारख्या रशियन फॅशनमधील सगळ्यात मोठे ट्रेंड सेंटर आणि नवीन कलाकार सहभागी झाले. युद्ध परिस्थिती आणि निर्बंध लादल्यानंतर शेकडो परदेशी कंपन्या रशियातून बाहेर पडल्या आणि त्यामुळे 4 महिन्यांहून कमी कालावधीत लोकप्रिय कपड्यांचे ब्रँड रशियन नागरिकांना मुकावे लागले. 31 वर्षांच्या अमेरिकन बास्केटबॉल स्टार ब्रिटनी ग्रीनर मॉस्को क्षेत्रातील न्यायालयात खटल्यासाठी हजर झाली असून सुमारे 4.5 महिन्यानंतर तिला रशियन संघासाठी खेळण्यासाठी प्रवास करताना विमानतळावर गांजाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मॉस्कोमधील US दूतावासातील डेप्युटी चीफ ऑफ मिशन एलिझाबेथ रूड यांनी सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले की ग्रीनर यांच्यात स्पिरिट आहे. रशियन फेडरेशनने ग्रीनर यांना चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेतलं असा आरोप करण्यात येतोय. आणि यानंतर जगाच्या पाठीवर या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, YouTube आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.